अयोध्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या। तर हे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटीच्या थोडं जास्त गव्हाचं पीठ। आता त्याच्यामध्ये मी हा कांदा टाकून घेणार आहे। भरपूर कांदा टाकून घ्यायचा। जिरं पावडर, थोडीशी हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं, कोथिंबीर चवीनुसार। त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेणार आहे, थोडीशी तीळ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। आता हे पाणी टाकून गेला मी त्याचा उंडा बनवून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये मी एक बटाटा खिसून टाकणार आहे। या ऑप्शन आहे, आपल्याला वाटलं तर टाकायचे, नाहीतर नाही। त्याच्यामुळे थोडे चव अधिक वाढू शकते। आता थोडं थोडं पाणी टाकून याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी पीठ हे घट्ट असं मळून घेतलेलं आहे। याला आता आपण 5 मिनिटासाठी ठेवणार। हे बघा, मी असा उंडा घेतलेला आहे आणि अशा पॉलिथिनच्या साहाय्याने मी याला लाटून घेणार आहे। त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर वर एक ठेवायचे आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं। असं जर केलं तर चिटकू शकते। हे बघा, आता मी छोट्या छोट्या अशा एका वाटीच्या साहाय्याने पुऱ्या पाडून घेणार आहे। मंद आचेवरती आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या। गॅस जर फुल केला तर मध्ये तळणार नाहीत, पुऱ्या कच्च्या होऊ शकतात। त्याच्यासाठी मिडियम गॅसवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे ज्वारीच्या पुऱ्या एकदम खमंग चविष्ट अशा झालेल्या आहेत। तर अशा तुम्ही पण करून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।